नमस्कार. स्पेशल मेनू विथ सुषमामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण ब्रीफकेस स्टाईल चारकोल बार्बेक्यू ग्रिल अनबॉक्सिंग करणार आहे. तर त्यामध्येच आपण मस्त स्वादिष्ट आणि ज्युसी असं स्मोकी बार्बेक्यू चिकन तयार करणार आहे. चला तर मग आपण बघूया की आपल्याला याच्यामध्ये काय काय रिसीव्ह झाले ते. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघू शकता इकडे 2 बॉक्समध्ये हे पार्सल आपल्याला रिसीव्ह झालं आहे आणि पॅकेजिंगसुद्धा खूप छान आहे आणि आतलं जे प्रोडक्ट आहे तर ते एकदम सेफली असं आपल्याला रिसीव्ह झालं आहे. तर आता पहिल्यांदा आपण ओपन करून बघूया की आपल्याला आतमध्ये काय काय भेटलं आहे ते. तर इकडे एक आपल्याला ब्रीफकेस स्टाईल बार्बेक्यू ग्रिल भेटलेलं आहे आणि छान असं क्यूट छोटंसं असं आहे. तर आपण खोलून बघूया की आतमध्ये आपल्याला याच्यासोबत अजून काय काय भेटलं आहे ते. तर इकडे बघू शकता तुम्ही एकदम ह्याला व्यवस्थित अशी लॉक सिस्टीमसुद्धा दिलेली आहे, जेणेकरून ट्रॅव्हलिंग करताना आपण हे एकदम इझिली असं घेऊन जाऊ शकतो कुठेसुद्धा. आता सोबतच आपल्याला याच्यामध्ये ग्रे स्क्युअर्स भेटलेत आणि एक जाळी भेटली. तर ती जाळी आपण अशा पद्धतीने याच्यावर लावू शकतो आणि खाली जी जागा तयार झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला कोळसा टाकायचा आहे आणि त्याला असे दोन्ही साईडला व्यवस्थित असे पाय आहेत, जेणेकरून हे जे ग्रिल आहे तर त्याचा संपर्क डायरेक्ट जमिनीशी न होता असं थोडंसं उंचीवरच हे ग्रिल राहील आणि मस्त असं छान असं हे छोटंसं क्यूट असं हे ब्रीफकेस स्टाईल बार्बेक्यू ग्रिल आहे. तर आता आपण हे जे स्क्वेअर्स आहेत तर ते सुद्धा ओपन करून बघूया, याची क्वालिटी कशी आहे ती सुद्धा बघूया. तर इकडे बघू शकता स्क्वेअरसुद्धा खूप छान आहेत. 5 स्क्वेअर भेटले त्याच्यासोबत आणि टोकसुद्धा ह्याला खूप व्यवस्थित असे आहेत, जेणेकरून चिकन वगैरे पटकन याच्यामध्ये असं आतमध्ये आपण लावू शकतो याला. आणि पाठीमागे बघू शकता याला जो लाकडी दांडा दिलेला आहे तर त्याच्यामुळे आपल्याला चटका लागण्याची शक्यता खूप कमी आहे. तर खूप छान एकदम छोटं असं हे ब्रीफकेस स्टाईल बार्बेक्यू चिकन बार्बेक्यू ग्रिल आपल्याला भेटलेलं आहे. तर मस्त असं आहे. तर तुम्ही बघू शकता आणि ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा तुम्ही याला अगदी सहजपणे कुठंसुद्धा ने आण करू शकता. तर आता याच्यावरच आपण ज्युसी स्मोकी असं बार्बेक्यू चिकन करून बघणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इकडे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं आहे. याच्यामध्ये 3 मोठे चमचे भरून घट्ट दही घालायचे. तर हे जे आपण नॉर्मली दही आणतो तर ते आपल्याला कुठल्या तरी चाळणीवर किंवा गाळणीवर एक 15 ते 20 मिनटं तसंच काढून ठेवायचे, जेणेकरून त्याच्यातलं सगळं पाणी असं निथळून जाईल आणि मस्त घट्ट असं आपल्याला हे दही मिळेल. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातले, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायचे आणि तिखटपणासाठी लाल मिरची पावडर घालायचे 1 चमचा. धणा जिरा पावडर घालायचा 1 चमचा. ताजी कुटलेली काळी मिरी पावडर घालायचे 1 चमचा. गरम मसाला घालायचे साधारण अर्धा चमचा. आता याच्यामध्ये मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घातली, एकदम ताजी अशी तयार केलेली. आणि इकडे आपल्याला लिंबाचा रस याच्यामध्ये पिळून घ्यायचे. तर 1 लिंबू त्याचा रस व्यवस्थित असा याच्यामध्ये पिळून घालायचे. आता इकडे मी बटर घातले अर्धा चमचा. मऊ झालेलं बटर आपल्याला इकडे वापरायचे. याच्यामध्ये आपल्याला थोडासा फूड कलर वापरायचे. तर इकडे मी ऑरेंज फूड कलर पावडर वापरली, जेणेकरून छान असा कलर येईल चिकनला. आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हवं असेल तर तुम्हाला इकडे पुदिना किंवा कोथिंबीर हवं असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे सगळे मसाले चिकनला आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आणि हे चिकन आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. तर कमीत कमी 2 तास तरी हे चिकन तुम्हाला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे. तर हे चिकन आता माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी एक 5 ते 6 तास ठेवणार आहे. पण 2 तासापेक्षा जर तुम्ही जास्त ठेवणार असाल तर ते तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचे. आणि तुम्ही 2 तास करणार असाल किंवा 3 तास करणार असाल तर ते तुम्ही किचनवर तसंच ठेवलं तरीसुद्धा चालेल. तर आता एक 5 ते 6 तास झालेत. चिकन व्यवस्थित असं मॅरिनेटसुद्धा झाले, ते मी फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं आहे. आणि आता इकडे मी जे आपलं बार्बेक्यू ग्रिल आहे तर त्याच्यामध्ये कोळसा घातला आहे आणि तो व्यवस्थित असा आता आपल्याला पेटवून घ्यायचा आहे. कोळसा व्यवस्थित असा तापला पाहिजे, लालबुंद झाला पाहिजे. तर त्याच्यासाठी इकडे मी काय केलं, मी 1 किलो कोळसा विकत घेतला होता. तर तो मी सगळा कोळसा आत्ता वापरणार आहे. तर मी अशा पद्धतीने ह्या बार्बेक्यू ग्रिलमध्ये कोळसा घातला आणि तो व्यवस्थित असा लालबुंद होऊन दिला. तर एक 15 ते 20 मिनटं लागतात कोळसा व्यवस्थित असा लालबुंद होण्यासाठी.
तर पहिल्यांदा असं वाटत होतं की होईल का नाही, पण थोडा जसा वेळ जाईल तसे कोळसा छान असा लालबुंद व्हायला लागला सगळा. थोडासा वेळ जातो, आपल्याला सतत त्याला अशा हवा घालत राहायची, जेणेकरून कोळसा अजून असं चांगला फुलतो चांगला, आणि त्याच्यासोबतच अजून जे बाकीचे सुद्धा कोळसे आहेत तर ते सुद्धा चांगले असे लालबुंद असे होतात. तर तुम्ही इकडे बघत असाल हळूहळू कोळसा असं चांगलं लाल व्हायला लागला. आणि कोळसा असं चांगला लाल व्हायला लागल्यानंतर आपल्याला काय करायचं, जे चिकन आहे तर ते व्यवस्थित असं स्क्वेअरला लावून घ्यायचं आहे. आणि स्क्वेअरला लावल्यानंतर जी जाळी आहे तर ती जाळी आपल्याला ह्याच्यावर अशा पद्धतीने टाकून घ्यायची. आणि मग त्याच्यावर आपल्याला हे जे आपण स्क्यूअर्स आहेत तर ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता कोळसा व्यवस्थित असा लालबुंद झाला, मध्ये मध्ये त्याला हवा घालायची, म्हणजे अगदी तो छान असा लालबुंद राहतो आणि चिकनसुद्धा तेवढं छान असं पटकन ग्रिल होतं. तर इकडे बघू शकत असाल मस्त असं हे चिकन आपलं ग्रिल होतं आहे. मध्ये मध्ये तुम्ही पाहिजे असेल तर ह्याला बटर लावू शकता. आणि त्याला ना असं एक 2-2 मिनिटांनी व्यवस्थित असं पलटी करत छान असं सगळ्या बाजूने त्याला असे ग्रिल मार्क येऊन द्यायचेत. तर हे चिकनसुद्धा शिजायला खूप वेळ लागत नाही, एक 15-20 मिनिटांमध्ये छान असं ज्युसी हे चिकन तयार होतं. तर इकडे मी आता थोडंसं याला ब्रशनी बटर लावते, मऊसूत झालेलं बटर इकडे आपल्याला लावायचं आहे. आणि जसं आपण याला बटर लावतो ना तर आणि कोळशामध्ये सुद्धा थोडंसं बटर जेव्हा पडतं तर तेव्हा खूप छान असं त्याचा स्मोकी फ्लेवर या चिकनला असा लागतो आणि चिकन छान असं स्मोकी फ्लेवरचं बनतं. तर इकडे बघू शकता एक 15 ते 20 मिनिटांमध्ये चिकन व्यवस्थित असं सगळ्या बाजूने ग्रिल झालं. तर मी आता काढून घेतलं आणि बघू शकता खूप छान असं हे चिकन दिसतंय. आणि जेवढं छान दिसतंय तर खायला त्याच्यापेक्षा खूप छान असं स्वादिष्ट लागत होतं आणि स्मोकी फ्लेवरमुळे तर एकदम भन्नाट असं लागत होतं. तर इकडे मी तुम्हाला एक स्क्वेअर दाखवते. तर त्याचं हे तुम्ही चिकन बघू शकता की ते छान ज्युसी असं तुम्हाला दिसत असेल. आणि आता याच्यावर आपल्याला थोडंसं असं बटर लावून घ्यायचं आहे. आणि आता याच्यातून आपल्याला स्क्यूअरमधून हे चिकन आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. तर आपल्याकडं सगळ्यांकडं काट्याचा चमचा असतो किंवा फोर्क बोलतात, तर त्यांनी आपल्याला हे जे चिकन आहे तर ते व्यवस्थित असं याच्यातून वेगळं करून घ्यायचं आहे. खायला खूप छान आणि भन्नाट लागतं आणि आपण घरच्या घरी एकदम फ्रेश हे बनवतो, त्याच्यामुळे त्याची चव अजूनच वाढते. तर इकडे बघू शकत असाल मी काट्याच्या चमच्याने अशा पद्धतीने याच्यातून हे चिकन काढून घेतलं. आणि ह्याच्यासोबत तुम्ही कोथिंबीर पुदिन्याची चटणीसुद्धा घेऊ शकता. गडबडीमुळे मी बनवली नव्हती खरं, पण मला खूप अशी इच्छा झाली होती की पटकन बनवावी. पण हे सगळं करता करता मुलांनीसुद्धा चिकन खाऊन संपवून टाकलं होतं. खरं एकच स्क्यूअर राहिलं होता शूटिंगसाठी. आणि इकडे बघू शकता चिकन खूप छान असं कलरसुद्धा मस्त आलं आहे आणि भाजलंसुद्धा व्यवस्थित असं गेलं आहे. आणि बघू शकता आतून एकदम ज्युसी असं हे चिकन तयार झालं आहे. आणि बघू शकता प्रत्येक एक पीस एकदम छान असा शिजला गेला आहे. तर कशी काय वाटली तुम्हाला ही बार्बेक्यू चिकनची रेसिपी? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.